महाराष्ट्र महिला आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून अरुणा पाटील आणि सारिका आठवले या समुदाय संसाधन व्यक्तींनी कोल्हापूर शहरात महिला बचत गट स्थापन करून ते स्टेट बँक ऑफ इंडियाला लिंक केलेत। या दोघींनी शहरातील कृतिका आणि मैत्री या दोन बचत गटांना 18 लाखांचं कर्ज देऊन त्यांच्याकडून 1,80,000 रुपये कमिशन घेतले। शिवाय लाभार्थी सदस्यांकडून 800 रुपये विमा रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली आहे, असे आरोप जिजाऊ ब्रिगेडनं केलेत। याबाबत जिजाऊ ब्रिगेडच्या शिष्टमंडळानं महापालिका उपायुक्त पंडित पाटील आणि सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांची भेट घेतली। यावेळी लाभार्थी महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करणारं निवेदन सादर करण्यात आलं। दरम्यान महापालिकेच्या अधिकृत कर्ज मागणी अर्जाशिवाय कर्ज वाटप करू नये याबाबत पत्र शहरातील सर्व बँकांना देण्यात येणार आहे। ज्या बचत गटांची आर्थिक फसवणूक झाली आहे त्यांची रीतसर चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं पत्र यावेळी महानगरपालिकेकडून शिष्टमंडळाला देण्यात आलं। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुनीता पाटील, जिल्हा कार्याध्यक्षा सुधा सरनाईक, सुमन वाडेकर, छाया जाधव, लता सासणे, स्वाती जाधव, शीतल सिद्ध गणेश, अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, राजू माळेकर यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या।